परदेशातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांची ख्याती परदेशातही सर्वदूर पसरली। परदेशातील रुग्णाने मिरजेत उपचार घेतल्याने रुग्णाला जीवदान। सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या रुग्णसेवेने मिरज आरोग्य पंढरीचे नाव आता देश आणि विदेशात पसरले असून आता विदेशातील रुग्णही उपचारासाठी मिरज आरोग्य पंढरीत दाखल होत आहेत। हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्यामुळे परदेशात राहणाऱ्या रुग्णास जीवदान मिळाले। अब्दुल अजीज इस्माईल हे रत्नागिरी खेड येथील वृद्ध गेल्या 25 वर्षापासून कामानिमित्त अबुधाबीत वास्तव्यात आहेत। गेल्या काही दिवसांनी त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता, त्यामुळे उपचारासाठी नातेवाईकांनी त्यांना डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। परदेशात चांगल्या दर्जाचे उपचार मिळत असताना देखील त्यांना मिरजेतील डॉक्टरांच्यावर विश्वास दाखवून ते डॉक्टर मुजावर यांच्याकडे गेले। तपासणी केल्यानंतर त्यांच्या हृदयातील 2 धमन्या 99% ब्लॉकेज असल्याचं निदर्शनास आलं। त्यांच्यावर भारतीय हॉस्पिटलमध्ये तातडीनं आधुनिक IBN पद्धतीने धमन्यातील कॅल्शियम फोडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली। अशा अनेक शस्त्रक्रियांमध्ये बायपास करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र यांच्यावर बायपास टाळत आधुनिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टर रियाज मुजावर यांचे अब्दुल अजीज इस्माईल व खजानकर यांनी आभार मानले। सध्या चांगला उपचार मिळावा यासाठी आपल्या देशातील अनेक लोक देशाबाहेर जातात, मात्र 25 वर्ष नोकरीनिमित्त परदेशात राहणाऱ्या या वृद्ध व्यक्तीनं उपचारासाठी मिरजच्या डॉक्टर मुजावर यांच्यावर विश्वास दाखवला। आपल्या देशात उत्तम उपचार पद्धती व डॉक्टर असताना अनेक लोक प्रदेशात जाण्यासाठी जातात, मात्र परदेशातील रुग्ण रियाज मुजावर यांचे लौकिक ऐकून भारतात येऊन त्यांच्याकडे उपचार घेतल्याने आता मिरजेतील डॉक्टरांचेही परदेशात बोलबाला असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे डॉक्टर रियाज मुजावर यांच्या रुग्णसेवेने मिरज आरोग्य पंढरीचं नावलौकिकात भर पडली आहे। मुजावर आर्मी हार्टकेअर येथे इंटरनॅशनल कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस करतो। अब्दुल अजीज माजगनकर वय वर्ष 74 इयर्स हे अबुधाबीमध्ये राहतात व त्यांना तिथं काम करताना धाप लागणे वगैरे हा त्रास होत होता, त्यामुळे ते मिरजेला आपल्या OPDमध्ये आले। त्यानंतर त्यांची इको आणि TMT केली असता त्यांची TMT पॉझिटिव्ह होती व त्यानंतर अँजिओग्राफी करण्यात आली। अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या 2 नाड्यामध्ये क्रिटिकल ब्लॉक होते आणि ते कॅल्शियमयुक्त होते। बऱ्याच वेळी कॅल्शियमयुक्त ब्लॉकसाठी ओपन हार्ट करण्यासाठी गरजेचं असते, पण IVL इंट्राव्हेस्क्युलर इलेक्ट्रोलॉजी ह्या नवीन टेक्निकने रक्तातले कॅल्शियम फोडता येते आणि त्या ठिकाणी अँजिओप्लास्टीचा पर्याय देता येतो। त्यांनी ती गोष्ट मान्य केल्यानंतर 1 तासामध्ये ही प्रोसिजर पूर्ण करण्यात आली। ही प्रोसिजर शनिवारी केली आणि आज सोमवार आहे आणि आज पेशंट डिस्चार्ज आहे, व्यवस्थित चालत आहे। या प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया आता मिरजेमध्ये इझिली उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे परदेशातले पेशंट सुद्धा आजकाल मिरजेसारख्या ठिकाणी मिरजेचं पूर्वीचं जे गौरव होतं ते परत येत आहे। 1 2 3 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मेरा नाम अब्दुल अजीज इस्माईल माखजनकर, मैं असल में खेड़ का हूँ, खेड़ रत्नागिरी का हूँ और मैं 25 साल से UAE में रहता हूँ, अबू धाबी में। और वहाँ पे अल्हम्दुलिल्लाह इतने साल बहुत कुछ मुझे प्रॉब्लम ऐसे नहीं हुआ किसी चीज़ का अल्हम्दुलिल्लाह, लेकिन अभी 1-2 साल से मुझे तकलीफ थी। मैंने छोटी मोटी यानी ट्रीटमेंट किया, लेकिन इतना कोई ख़ास मुझे अच्छा नहीं लगा वहाँ से। तो मैं असल में हर साल जब भी मैं ट्रीटमेंट के लिए कोई आता हूँ इंडिया में, तो मिरज में ही आता हूँ मैं, यानी कहीं और नहीं आता हूँ, मैं मिरज में आता हूँ। तो ये चीज़ जो अभी थी मेरे को सांस फूलता था चलने में, तो मैंने काफ़ी रियाज मुजावर सर का मैं काफ़ी नाम सुना था कि ये जो है तो इसके लिए बहुत लोगों के इलाज करे हैं। हमारे इलाके के रत्नागिरी के लोग बहुत आते हैं इनके पास और अच्छा खासा उनको ट्रीटमेंट देके लोग अच्छे होते हैं। मैंने सुना था, हमारे फैमिली में से भी 2-4 लोग आए अल्हम्दुलिल्लाह, उन्होंने भी कहा अगर आप जाते हैं इस सिलसिले में, अगर आपको सांस फूलती है या चलने में कोई तकलीफ होती है तो आप उनके पास जाओ और उनसे कांटेक्ट करो। तो मैं सीधा इधर आके जो है उनके पास चला गया। अल्हम्दुलिल्लाह उन्होंने जो है ये फर्स्ट एड जो भी ट्रीटमेंट थी वो अपने हिसाब से करी, जैसे ट्रेडमिल है और इधर इको है वगैरह वगैरह, जो भी अपने हिसाब से वो करे। तो उनको थोड़ा सा ये लगा कि आप बेहतर है, हमें बोले कि आप एंजियोग्राफी करके देखते हैं, ताकि मुझे कुछ डाउट आता है, आप एंजियोग्राफी करके आपको पता चलेगा, हमें भी पता चलेगा क्या करना चाहिए, आगे कुछ करना है नहीं है। तो पहले हमने एंजियोग्राफी का प्रोसेस किया। उसके बाद जो है उन्होंने कहा कि एंजियोग्राफी करने के बाद कह रहे थे कि भाई देखें आपके जो है माशाल्लाह वेंस थोड़े 2 ब्लॉक है और वो 80% है,
तो बेहतर है हम लोग जो है आगे का प्रोसेस करना जरूरी है, आपको आगे चलकर तकलीफ ना हो।